जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा व्हिडिओ मध्ये। आज आपल्याला आलेलं आहे नऊवारी पातळ शिवायला, ते पण ब्रायडलचं। तर आता आपल्याला करायचं आहे त्याचं कटिंग, आणि तुम्ही बघू शकता की हे नऊवारी किती सुंदर आहे। आणि त्याचा जो हे आहे कपडा, तो एकदम टिश्यू सारखा आहे, एकदम नऊवारी ओरिजिनल नऊवारी आहे, खूप सुंदर आहे। आणि त्याची बुटी पण तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर आणि छान आहे। आता खूप कॉस्टली आहे। त्यांनी घेतलेलं आहे जळगाववरून, मनोहर साडी मधून घेतलेला आहे नऊवारी, खूप सुंदर आणि कलर पण छान आहे। तर आता आपल्याला याची कटिंग करायची आहे। हे आपण आता साईडला ठेवून देऊ, आणि अस्तर आपण काढलेला आहे ऑलरेडी, हे घ्या इथं ठेवून द्या। आता हे कटिंग करायचं आहे आपल्याला। मी 4 फोल्ड मध्ये कपडा घेतलेला आहे, 1 2 3 आणि 4। ओके, तर 4 फोल्ड मध्ये कपडा घेतलेला आहे। आणि नवरीचं जे माप आहे ते नवरीचं माप मी ऑलरेडी घेतलेलं आहे की चेस्ट नाही लागणार आपल्याला, वेस्ट आणि लेंथ लागेल। जे सीटचा भाग, कमरेचा हिप, सीट आहे 40 इंचाची आणि उंची आहे 41 इंचाची। आणि पदर जसा सेम असतो, मी दरवेळेस जसा घेत असते तसा पदर असतो। तर चला आता मार्किंग करू आपण। तर मार्किंग करायसाठी आपल्याला पाहिजे आहे सीट। तर सीट आहे 40 इंचाची, तर 40 इंच त्याचा डिवाइड बाय 4, सीट डिवाइड बाय 4, 40 आहे ना। तर मग 40 आहे ना, तर 40चा चौथा किती झाला, तर असा टेप करायचा आणि त्याचा निम्मे निम्मे करत 10 आला। ओके, 40चा 10 कॅल्क्युलेशन करून, 40चा चौथा कॅल्क्युलेशन करून 10 येतोय। आणि 10 मध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन साठी टाकायचं आहे, 1 आणि हे 2। ओके, तर 12 इंचाचा आपल्याला कमरेचा भागावरती माप टाकायचं आहे। तर मी ऑलरेडी इथं खूण केलेली आहे। ओके, तर हा झाला बंद बाजूकडनं, ही बंद बाजू आहे कपड्याची। तर बंद बाजूच्या साईडने, ऑपोजिट साईडला, ओपन साईडकडे आपल्याला 12 इंचावरती मार्किंग करायचंय। तर मार्किंग केलं असता, मार्किंग पासून म्हणजे कमरेच्या भागापासून खाली 15 इंच। आता हे 15 इंच कसं आलं, तर आपला जो सीटचा जो भाग असतो त्याचा, लहान मुलींसाठी आपण 12 इंच घेत असतो किंवा 11 इंच घेत असतो, आणि मोठ्या मुलींसाठी आपण 15 ते 14 घेत असतो। ओके, तर आता यांची सीट 40 ची आहे, तर आपण 15 इंच घेऊ शकतो। आणि हे 15 इंच आलेला आहे क्रोच एरिया, या भागाला आपण क्रोच एरिया म्हणतो, आणि बसायचा भाग असं सुद्धा म्हणतो। ओके, तर आता आपल्याला हा जो भाग आहे छोटा, तो घ्यायचा असतो। तर हा भाग आहे आपल्या सीटचा 12वा भाग घेत असतो आपण। ओके, तर 40चा 12 केला असता 2.5 ते 3 इंच येत असतो, मी अंदाजे करत असते, पण तरीही 12वा जर भाग केला तर 2.5-3 भाग येत असतो। आणि हा 3 इंच आपल्याला सीटच्या जो क्रोच एरिया असतो, आपण बसतो त्या भागामध्ये, सीटच्या खालच्या भागामध्ये हा परफेक्टली बसून जात असतो। ओके, तर आपण आता क्रोच एरियाचा जो भाग आहे तो हलक्या हाताने ड्रॉ करून घेऊ गोल। ओके, आणि आता आपल्याला करायचं आहे बॉटम। तर बॉटम आहे 7 इंच किंवा 8 इंच आपण घेत असतो, तर मी 8 इंचच घेत असते मोठ्यांच्या मापासाठी, 8.5 अशी घेत असते। तर क्रॉस मार्किंग ड्रॉ करून घ्यायचं। आता ही पॅन्ट आपली तयार झालेली आहे। ओके, तर आपण हे मार्किंग कट करून घेऊ। आधी बॉटम कट करू। तुम्हाला मार्किंग समजले का आधी? तर मला सांगा, आधी बघा आपण काय केलं। चेस्ट हिपचं माप घेतलेलं आहे, हिपचं म्हणजे कमरेचं माप घेतलेलं आहे,
सीटचा जो भाग आहे उंच, त्या भागाचा माप घेतलेला आहे. 40 इंच आलेला आहे. लेंथ ऑलरेडी 40 इंच आहे आपली, कारण की कपड्याचा जो 2 मीटरचा जो अस्तर असतो त्याची लेंथ 40 इंच येतच असते. आणि वरच्या साईडनं 1 इंच राहिला तर 1 इंचामध्ये आपण अजून 1 इंच ऍड करून कमरेचा जो बेल्ट असतो इथं फिक्स बेल्ट, त्या बेल्ट मध्ये 1 इंच ऍड होऊन जातं. म्हणजे 41 हा आपला उंची आहे आणि 40 ची साईज आपली सीटची साईज आहे. ओके, तर सीटचा चौथा घ्यायचा असतो, तर आपली सीट आलेली आहे 40 ची, तर 40चा चौथा केला असता 10 इंच येतो. 10 इंचामध्ये 2 इंच ऍड केले असता सीटचा भाग आपण कॅल्क्युलेट केलेला असतो. ओके, तर इथं टाकलेलं आहे 12 इंच. आणि मोठ्या मापांसाठी आपण घेत असतो 14 ते 15 इंचचा क्रोच एरिया. क्रोच एरिया झाल्यानंतर क्रोच एरियासाठी आपण शेप देत असतो. त्या शेप साठी आपण घेत असतो जो सीटचा भाग आहे 40 इंच, त्याला डिवाइड आपण 12 करत असतो आणि 12 डिवाइड करून जे माप येतं ते आपण इथे टाकत असतो. ओके, आणि हलक्या हाताने तो आपण आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. ड्रॉ केल्यानंतर आपण जी टोटल लेंथ आलेली आहे, टोटल लेंथ प्लस 2 इंच असतात, पण आपण इथं टोटल लेंथ घेतलेली आहे, 2 इंच ऍड केलेली नाही आहे. 2 इंच ऍड आपण इथं वरती ज्या वेळेस नऊवारी पातळ शिवणार आहे त्यावेळेस आपण 2 इंचचा फिक्स बेल्ट करणार आहे. तर त्याच्यासाठी जी टोटल लेंथ आहे ती घेऊन घेतलेली आहे आणि बॉटम 8 इंचाचा 8.5 इंचाचा घेतलेला आहे रेग्युलर, जसं आपण पॅन्टला घेतो. ओके, तर ही पॅन्ट आपली तयार झालेली आहे. आता आपण हे बॉटम कट करून क्रॉस लाईन ड्रॉ केलेली होती ती कट करून घ्यायची आहे. आता ती कट करून झालेली आहे. क्रॉच एरिया आपण कट करून घ्यायचा. क्रॉच एरियाचा गोल आकार, क्रॉच एरिया. ओके, आणि हे झालेलं आहे नऊवारी पातळची पॅन्ट. ओके, आता हे आहे 2 पाय तयार केलेले पॅन्टचे. आता हे असेचे असे आहे. आता आपल्याला अगोदर ह्याची बॅक साईडची जी आहे ते कट करून घ्यायचं बॉटमचं. ओके, ह्या 2 पॅन्ट दोन्ही पायाच्या दोन तयार झालेले आहे. ओके, तर आता असं आपल्याला नऊवारी कट करायचं आहे. आणि नऊवारी कट करताना तुम्ही बघू शकता की मी नऊवारी कशी कट करते. आता पॅन्ट ही बेस असतो नऊवारी पातळीचा. हे जर परफेक्ट असलं माप तर कोणत्याच मापाची काहीच गरज पडत नाही. नऊवारी पातळावरती हे जे 2 भाग आहे हे 2 भाग ठेवूनच नऊवारी कट करायची असते सेम मापाप्रमाणे. ओके, तर आता आपल्याला नऊवारी कट करायची आहे. तर नऊवारी कट करायच्यासाठी आपली नऊवारी पूर्ण टोटल मोजून घ्यायची. टोटल उंची आहे 40 इंच. तर आपल्याला ही जी नऊवारी आहे ती 40 इंच 8 वेळा मोजायची आहे. तर जी लेंथ आहे त्याच्या आपल्याला 8 पट साडी घ्यायची आहे. ओके, तर 40 इंच 1 2 3 4 5 6 7 ओके 8 आणि एक येतो हे ब्लाउज पीस आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, आपण एक पाय, हा जो एक पाय आहे तर आपण 40 इंच असं मोजलेलं आहे. आता हे अंदाजे माझा अंदाज आहे, तुम्ही पूर्ण साडी टोटल 40 इंचाची घेऊ शकता. ओके, हे माझा अंदाज आहे की मी 40 इंच इतका घेते आणि तितकंच निघतं. ओके, तर आता आपल्याला कट करायचे आहे. जे पाय जे आहे आपले ते पाय आपल्याला याच्यावरती ठेवायचे आहे पॅन्टचे. लेवल काढून घेऊ. 4,900 रुपयाची नऊवारी आहे. आता प्रत्येकाला असं वाटतं की ज्या वेळेस एवढी 4,900 म्हटलं म्हणजे 5,000 रुपयाची नऊवारी आहे आणि खोटं सांगणार नाही आहे. तुम्ही बघू शकता 4,900 ची जी नऊवारी आहे म्हणजे 5,000ची ती नऊवारी आहे. मनोहर साडी असेल याच्यामधून आणलेली आहे जळगाव वरून. तर ब्रायडलची आहे. आता कट करताना हातपाय कापता, पण असं काहीच होऊ द्यायचं नाही. जर तुम्हाला येतं ना परफेक्ट तर काही गरज नसते की आपले हातपाय कापतील असं, कारण ज्याला येतं त्याला येतं, काही प्रॉब्लेम नसतं. त्याच्यासाठी पूर्ण शिका. आपला व्हिडिओ अवेलेबल भरपूर आहे, असं नाही की फक्त हाच व्हिडिओ आहे.
नेटवरती मी म्हणजे युट्यूबला टाकलेले आहे भरपूर व्हिडिओ नऊवारी पातळाचे. आता हे जी दोन पॅन्ट आपण तयार केलेल्या होत्या म्हणजे दोन पायाच्या दोन साईज अशी, हे बघा आता ही जी पॅन्ट आहे ही पॅन्ट अशी येते. ओके, अशी येते आणि ती पॅन्ट या साईडने येते. ओके, तर आता आपल्याला हे पॅन्ट टाकायची आहे माप. आता हे जे आहे आपण डबल फोल्ड मध्ये घेतलेलं आहे. एका पायावर डिझाईन येते आहे, दुसऱ्या पायावर येत नाही आहे. मग जी डिझाईन येत नाही आहे तो पाय आपण उजव्या बाजूचा ठेवणार आहे, जेणेकरून उजव्या साईडला डिझाईनची काही गरज नसते. ओके, तर जसंच्या तसं माप बघा. आता हा जो एरिया हा कमी करू, हा कपडा परफेक्ट इथं बसलेला आहे. या टोकापासून या टोकापर्यंत डबल फोल्ड मध्ये कपडा पाहिजे आणि तो आपण कट करून घेणार आहे. घाबरायचं नाही, नऊवारी पातळ कट करायला बायका खूप घाबरतात. ओके, ही जी ऑन फॉल साइड आहे ही ऑन फॉल साइड सुद्धा कट करून घ्यायचे. आता हे झालेले आहे दोन पाय, हा एक हा एक. ओके, या पायाची गरज नाहीये म्हणून मी याला ह्याच्यातच गुंडाळून घेते. ओके, आता हे झालेलं आहे फर्स्ट कटिंग आपलं पायाचं. आता सेकंड कटिंग असतं आपलं काष्ट्याचं. जो बॅक साईडचा जो काष्टा असतो त्या काष्ट्याचं कटिंग. तर काष्ट्याचं कटिंग करत असताना जे दोन काठ असतात आपले, जे रिअल काठ असतात, आता हे उलटी बाजू आहे, उलटी बाजू वरती आली पाहिजे, दोन्ही उलट्या बाजू वरती आणि दोन्ही शिद्या बाजू ऑन फॉल साइड आतून घ्यायला पाहिजे. तर ते ऑन फॉल साइड आतून घेतले असतात, दोन्ही काठ एकमेकावरती येतात आणि ते रिअल दिसतात. ओके, आणि ओपन केल्यानंतर ते असे दिसतात. असे डबल काष्टा हा बॅक साइडने येत असतो. मग आपण काय करतो, डबल फोल्ड केला आणि हा जो साइड आहे हा ओपन असला पाहिजे, हा हा जो आहे तो बंद असला पाहिजे. आता हा जो पाय आहे हा पाय आपला खूप महत्वाचा आहे. आता एक पाय मी त्याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे, त्याची गरज नाही आहे. आणि ह्याची जी ओपन साइड आहे ती साइड आपल्याला त्या बाजूने ठेवली आहे. समजलं? काठपदराची जी ओपन साइड आहे ती आपल्या साइडने असावी आणि अस्तराची जी ऑन फोल्ड साइड आहे म्हणजे जी बंद बाजू आहे ती आपल्या साइडने असावी. म्हणजे विरुद्ध असतं. काष्ट्याची जी साइड आहे ओपन ती आपल्या बाजूने पाहिजे आणि अस्तराची जी ऑन फोल्ड साइड म्हणजे बंद बाजू ती आपल्या साइडने पाहिजे. ओके, आणि त्या साइडने येत असतं. आता मी जे बोलले ते तुम्हाला समजलेलं असेल. आता काय करायचं, हा जो काष्ट्याचा जो भाग आहे आपला, काष्ट्याचा म्हणजे पॅन्टचा जो क्रोच एरिया आहे तो आपल्याला ऑन फोल्ड साइडला ठेवायचा आहे. सेम मॅच करत ओके ठेवला आणि असंच्या असं आपल्याला पेन चॉकने ड्रॉ करायचं आहे तिथे. आता हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. जसा क्रोच एरिया आहे सेम जसाच्या तसा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि ही बाजू सरळ जशीच्या तशी ठेवायची आहे आणि जशीच्या तशी ठेवून 6 ते 7 इंच
सॉरी 6 ते 7 इंचचा या ठिकाणी गोल आला पाहिजे असा. इकडनं 6 इंच, इकडनं 6 इंच हा या भागामध्ये गोल आकार द्यायचा असतो. आता मी अंदाजे करत असते, तुम्हाला फक्त सांगते की 6 इंच या साईडनं, 6 इंच या साईडनं. ओके, हा एरिया गोल करायचा असतो. ओके, आणि इथून 3 ते 4 इंच लेंथ जास्त ठेवायची, पॅन्टच्या पेक्षा जास्त. ओके, आणि जसंच्या तसं ड्रॉ करून कट करून घ्यायचं आहे. आता समजलं मी काय केलेलं आहे. ऑनफोल्ड साईडच्या साईडने क्रोच एरिया ठेवला आणि जसंच्या तसं क्रोच एरिया आपण पॅन्टचा ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि ड्रॉ करून जसंच्या तसं सेम लेंथ घ्यायची. सेम लेंथ घेऊन 3 ते 4 इंच लेंथ जास्त घ्यायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर इथून 6 इंच आणि इथून 6 इंच हा एरिया गोल करून घ्यायचा आणि गोल केल्यानंतर हा भाग कट करायचा. आता हा झालेला आहे आपला काष्टा रेडी. ओके, तर ही जी बंद बाजू आहे आपली, ही तिला ओपन करायची आहे. बिकॉज दोन्ही पाय मोकळे होतील काष्ट्याचे. ओके, आता हा जो क्रोच एरिया आहे हा कट करून घ्यायचा जसाच्या तसा. आता बघा, आता हे जे आहे आपली पॅन्ट ही काढून घ्यायची आणि ही खूप महत्वाची आहे. ही पॅन्ट आपल्याला पुढे कामा येणार आहे. आता हे बघा, आपल्याला शिवण काम करत असताना इतकं शिवायचं आहे, म्हणजे 7 ते 8 इंच किंवा 10 इंचापर्यंत तुम्ही शिलाई मारू शकता. इतकी डबल शिलाई मारायची आणि हा काष्टा जो आहे हा ओपन ठेवायचा. ओपन ठेवल्यानंतर हा आपल्या पॅन्टचा जो क्रोच एरिया आहे त्याच्यामध्ये पूर्ण शिवला जाईल आणि हा जो भाग आहे हा सुद्धा शिवला जाईल. ओके, आणि हा एक पाय ओपन होतो त्या साईडला आणि हा एक पाय ओपन होतो या साईडला. ओके, आपल्याला असंच्या असं पूर्ण दोन्ही पायांमध्ये ऍड करायचा असतो हा काष्टा. ओके, समजलं. आता हा काष्टा आपला झालेला आहे तयार. शिवत असताना तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याचा स्टिचिंगचा सुद्धा मी टाकणार आहे. आता हा जो एरिया आहे हा कट करून घेऊ आपण व्यवस्थित, कारण याचं काम नाहीये, वेस्ट आहे हा. तर आता हे जे मार्किंगचं जे केलेलं होतं आपण, आता त्याची गरज नाही. आता पदर आपल्याला कट करायचा आहे. ओके, तर आता पदर कट करताना तुम्ही बघून घ्यायचा आधी. हा पदराचा एरिया आहे नऊवारी पातळमध्ये आणि याच्यानंतर हा जो प्लेन कपडा दिलेला आहे हे नऊवारीचं ब्लाउज आहे. ओके, तर आपल्याला हे ब्लाउज आधी कट करून घ्यायचं आहे ऍट ए मार्जिन 3 ते 4 इंच सोडून, कारण थोडासा कपडा शिल्लकचा पाहिजे असतो म्हणून. आता आणि तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये काही समजलं नसलं तर तुम्ही मला कॉल करून पण विचारू शकता, आणि कॉल करून नाही जमलं तर तुम्ही कॉमेंट नक्की करा. कॉमेंट केली ना तर मला समजेल की तुम्ही व्हिडिओ बघता आहे, तुम्हाला व्हिडिओ येत आहे, म्हणजे बघून येत आहे नऊवारी कटिंग स्टिचिंग करता. तर हे जे आहे हे नऊवारीचं ब्लाउज आहे, हे आपल्याला त्यांना परत द्यायचं आहे. ओके, तर बघताना तुम्ही हे बघायचं नाही की हे नऊवारीचं जे ब्लाउज आहे हे ब्लाउज ते 80 सेंटीमीटरचं आहे का 1 मीटरचं आहे का 70 सेंटीमीटरचं आहे किंवा अर्धा मीटरचं आहे, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण हा जो पदर आहे हा पदर कट केल्यानंतर याच्या साईडला 3 ते 4 इंच हे मार्जिन पाहिजे असतंच, नाहीतर आपल्याला पदरची जी साईड आहे ती कमी पडते. स्टिचिंग करत असताना नऊवारीचं जे आपल्याला लेंथ पाहिजे असते ती पण कमी पडते. ओके, तर पदराच्या जास्ती 3 ते 4 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं, बिकॉज या साईडनं आपल्याला पिको करायचा असतो आणि शक्यतो नऊवारीचा पिको करायचा नसतो, साधी टीप टाकायची असते. साधी मशीनची टीप टाकायची असते. तर आता आपल्याला उजव्या बाजूने पदर
पूर्ण अंथरून घ्यायचं आहे आणि डाव्या बाजूला पदराची दुसरी बाजू पाहिजे. ओके, तर मी आता हा पदर पूर्ण इकडे अंथरत आहे. आणि पदर आपण घेतलेला आहे पूर्ण 60 इंच, म्हणजे टेपचं जेवढं माप असतं तेवढं पूर्ण घेऊन 2 बिल्लास वरती भरतं. आता हे माझा अंदाज आहे, तुम्ही टेप ठेवून ठेवून तुम्ही मोजू शकता. आणि हे मोजत असताना तुम्हाला सांगते की हा जो टेप आहे तो या भागावरून ठेवायचा असतो. दिसतोय? तुम्हाला माप घेईल तेव्हा मी सांगेल, जाऊ द्या आता नाही समजू शकणार कारण कॅमेरा तिरपा ठेवलेला आहे. तर आता ही जी लेंथ आहे ही टोटल लेंथ घेऊन घ्यायची. त्याच्यानंतर थोडस बॅक साईडला सरकून घ्यायचं. इथं 60 इंच आलेला आहे, याच्या पुढे 2 बिल्लास ठेवायचे, 1 आणि हे 2 इंच इथं. आता इथं टोटल आलेलं आहे आपलं. आपण काय केलं की इथून इकडे पूर्ण टेप ठेवलेला होता 60 इंचचा आणि इथून 2 बिल्लास. आता हे माझं माप आहे, तुम्ही टेप न मोजून मोजून तुम्ही इथपर्यंत तुम्ही करू शकता. आता हे आलेली आहे टोटल आपला पदराची लेंथ, आणि पदराची लेंथ आली असता त्याच्या पुढे आपल्याला 15 इंच सरकायचं असतं अजून. हे याच्यासाठी असतं की आपला जो वरचा जो पदर असतो, वरचा जो काठ येत असतो तो आहे तो पूर्ण टोंगापर्यंत येत असतो आणि खालून पूर्ण मोठा असतो. ओके, तर ही जी लेंथ आहे टोटल लेंथ आपली, ती लेंथ सरळ अशी धरून इथं एक खूण करायची असते वरच्या बाजूला, आणि ती खूण करून आपल्याला क्रॉस मार्जिन ड्रॉ करायची असते. ओके, वरची जी मार्जिन आहे ती टोटल लेंथ असते, बिकॉज टोटल लेंथ जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राची 15 इंच मार्जिन ऍड करायची नसते. म्हणून मी क्रॉस मार्जिन ऍड केली, आणि जी टोटल लेंथ वरची आहे, जी खालची टोटल लेंथ आहे तीच वरची पण टोटल लेंथ राहणार आहे आपली जी आली ती. तर तिथून क्रॉस मार्जिन इथं केली, पण कुठं केली तर 15 इंच जी एक्स्ट्रा घेतलेली आहे तिथं केली. आता हे कट केलेलं काठापर्यंत, आणि हा काठ असा कट करायचा असतो की आता हे जर क्रॉस मार्जिन आहे तर आपण तिरपच म्हणजे क्रॉसच केलं असतं कटिंग, पण तसं नाही करायचं. काठाची कटिंग करत असताना काठ हा सरळ करायचा असतो. ओके, इथं पण मी सरळच ठेवलेला आहे आणि इथं पण मी सरळ ठेवलेला आहे. ओके, आता आपल्याला घ्यायचं आहे हे जे क्रॉस मार्जिन आहे हे एका बाजूला ठेवून द्यायचं, एका बाजूला सरकवायचं आणि सरळ मार्जिन ओपन करून घ्यायचं. ओके, आता जेवढा कपडा आहे तेवढा पूर्ण आपल्याला अडकवायचा आहे मिऱ्यांसाठी. आता हे जे माप आहे हे आपल्याला घ्यायचं असतं, जी टोटल लेंथ आहे त्याच्या 3 पट कपडा घ्यायचा असतो. तर आपला 40 इंच टोटल लेंथ आलेली आहे, तर 40 40 40 किती होता 120. तर 120 आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे. 120 म्हटलं म्हणजे किती येतो तर 60 इंचाचा टेप आहे, तर हा डबल येतो. ओके, इथून एक टेप येतोय आणि याच्या पुढे एक येईल. ओके, तर आपल्याला जी पेंट आहे ती पेंटची आता गरज आहे.
तर आता जो शेवटचा जो भाग आहे आपला, शेवटी लास्टला तो भाग पुढे आणून देते म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, तर ही जी पॅन्ट आहे ती आपल्याला त्याच्या भागावरती टाकायची आहे आणि इथून जी मार्जिन आहे ही सरळ लेंथ मध्ये आपण कट करून घेऊ. आणि वर्क खूप सोपा आहे, सरळ आहे ना, त्याच्यामुळे वर्क वरती ठेवूनच मी कट करते आहे. ही जी वर्कची लाईन होती ती वर्कची लाईन मी कट केलेली आहे जेणेकरून सरळ लाईन कट होईल. आणि हे बघा, आता जो आपला क्रॉच एरिया आहे तो या साईडला ठेवायचा आणि काठाच्या खालून, काठ दिसतोय का, काठाच्या खालून म्हणजे याची जी लेंथ आहे पॅन्टची खालून 3 ते 4 इंच एक्स्ट्रा ठेवायची मार्जिन साठी आणि वरतून काठी येऊ द्यायचा असतो. आला तर ठीक, कधी कधी कोणाचा इथून येतो, कधी कोणाचा इथून येतो, तर आपण जे लेंथ आहे ते ठेवत असतो. क्रोच एरिया शेवटी इथं लागू द्यायचा. आपल्याला हे कट करायचं आहे आणि हे मार्जिन असंच राहू द्यायचं आहे, हे असंच राहू द्यायचं आहे. क्रोच एरिया कट झालेला आहे. तर आता आपल्याला टेप द्या बरं. आता हे जे आहे याची जी अनफोल्ड साईड आहे त्या साईड पासून इथपर्यंत सरळ राहू द्यायचं आणि इथून क्रॉस मार्जिन कट करत घ्यायचं त्या साईड पर्यंत, शेवटपर्यंत. आता मार्जिन बरोबर येत आहे का, बॅक साईडला सरकवून घेते. पकडा तिकडे सेंटरला ठेवा. जी नंबारी आहे त्याच्या सेंटरला दोन्हीचे भाग सारखे दिसले पाहिजे, बिकॉज आपल्याला अजून अर्ध्यामध्ये क्रॉस मार्जिन ड्रॉ करायचं आहे. तुम्ही असं सुद्धा करू शकता की हा जो टेप आहे अजून दुसरा टेप घ्यायचा आणि दोन्ही टेप एकमेकाला जॉईन करून घ्यायचे. आता परत इथून करा तिकडे. वरती घ्या थोडस, घ्या थोडस. आता हे पण परत क्रॉस मार्जिन मध्ये घ्यायचंय. करा इकडे थोडस, करा इकडे. ओके, दुसरं व्यक्ती कोणी ना कोणी लागतच असतं आणि नाही लागलं तर तुम्ही या ठिकाणी टेप वरती काहीतरी ओझं ठेवून द्यायचं असं आणि त्या साईडला जाऊन अशी टेप तुम्ही ड्रॉ करायची. ओके, आता जी क्रॉस मार्जिन आहे ती आपण पूर्ण कट करून घेऊ, जशी आपण केलेली आहे जशीच्या तशी. आता तुम्हाला क्लिअर दाखवते. आपण जी पॅन्ट ठेवलेली आहे त्याचा फक्त क्रोच एरिया आपण इथून कट करून घेतलेला आहे आणि कट केल्यानंतर जो मार्जिन आहे इथून आपण क्रॉस केलेलं जसंच्या तसं आपल्याला कट करायचं आहे. ओके, तर आपल्याला ह्या अशा निऱ्या पडतील या. ओके,
या निऱ्या अशा पडणार आहे आणि त्या एकदम व्यवस्थित पडतील. ओके, तर आता आपल्याला इथं नऊवारी आपली पूर्ण कट झालेली आहे आणि आता आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे. तर बेल्ट तयार करायसाठी आपल्याला जितका बेल्ट लागतो त्याच्या डबल आपल्याला कपडा कट करायचा असतो. आता बेल्टची जी लेंथ आहे ती 3 ते 4 इंच ठेवायची आहे आपल्याला, तर त्याच्या डबल कपडा लागत असतो. आता रेडी बेल्ट आपला फक्त आपण 2.5 ते 3 इंचाचा करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला अजून डबलचा कपडा लागणार आहे, जेणेकरून पुढे दिसणारा फ्रंट साईडचा आणि बॅक साईडचा. ओके, हा बेल्ट आपला तयार झालेला आहे. ओके, आता जेव्हा आपल्याला आपण टच करू बेल्ट त्यावेळेस आपल्याला समजेल की किती लेंथ पाहिजे आहे आणि किती लेंथ नाही, आपण म्हणतो त्याला रुंदी, विथ किती लागते तशी आता आपल्याला समजेल. ओके, पण ते शिवल्यानंतरच समजतं किती घ्यायची आहे. तर आता लेंथ झालेली आहे ही एवढी कट, त्याच्यापैकी फक्त एवढाच बेल्ट तयार होणार आहे, इतका. ओके, इतका म्हणजे 2.5 इंचाचा 2.25 किंवा 2.50चा.
बघ बरं मागचं.